समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलुसकरांनो, तयार आहात ना अविस्मरणीय उत्सवासाठी? छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली पलुसमध्ये येतोय भव्य दिव्य यशवंत फेस्टिवल 2026। लहान मुलांसाठी धमाल फनफेअर, रोमहर्षक गेम्स, आकर्षक राईड्स, महिलांसाठी शॉपिंगची खास मेजवानी, तर खाद्यप्रेमींसाठी स्वादिष्ट फूड फेस्टिवल। यासोबतच सर्किट नाना यांचा धमाकेदार लाईव्ह शो, ऐतिहासिक महानाट्य शिवप्रताप, गरजा महाराष्ट्र माझा हा दिमागदार लोककलाविष्कार आणि गायिका श्वेता दांडेकर व शुभम सातपुते यांचा लाईव्ह म्युझिकल कार्यक्रम। भव्य रेकॉर्डिंग स्पर्धेची ही खास संधी। 14 ते 18 मे 2026। स्थळ गुंडादाजी लॉन, कराड, तासगाव रोड, पलूस। वेळ सायंकाळी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत। मनोरंजन, खरेदी, संस्कृती आणि आनंदाची पर्वणी म्हणूनच या आणि आपल्या परिवारासोबत अनुभव घ्या यशवंत फेस्टिवल 2026चा। यंदाचा सर्वात भव्य उत्सव यशवंत फेस्टिवल 2026, पलुसकरांच्या आनंदाचा महाउत्सव। पलूसच्या यशवंत फेस्टिवलमध्ये दुमदुमला महाराष्ट्र संस्कृतीचा जागर। गरजा महाराष्ट्र माझा कार्यक्रमातून विविध लोककलांचे सादरीकरण करण्यात आले। यामुळे तरुण पिढीला मराठी संस्कृतीची नव्याने ओळख झाली। छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या यशवंत फेस्टिवल 2026 मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी अनुभवायला मिळत असून नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप आप्पा कदम यांच्या पुढाकारातून आयोजित या फेस्टिवलमध्ये विविध मनोरंजनात्मक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। दिनांक 16 मे रोजी आयोजित करण्यात आलेला गरजा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित विशेष कार्यक्रम नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारसा प्रभावीपणे उलगडण्यात आला। कार्यक्रमात गरजा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गौरवगीत सादर करण्यात आले। त्यानंतर पिंगळा, वासुदेव, गणेश आगमन, लावणी, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गौरवगीत आदींसह विविध पारंपरिक लोककलांचे सादरीकरण करण्यात आले। कलाकारांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली। पारंपरिक वेशभूषा, ढोलकीच्या तालावर आणि लोकसंगीतामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। आजच्या मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या प्रभावाखाली असलेल्या तरुण पिढीला महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीची नव्याने ओळख करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम या कार्यक्रमातून झाले। आधुनिकतेच्या प्रवाहात हरवत चाललेल्या लोककला आणि परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आयोजकांनी केला। फेस्टिवलमध्ये विविध प्रकारचे स्टॉल, खाद्यपदार्थांची रेलचेल तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांमुळे नागरिकांची मोठी गर्दी होत असून पलूस शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे। जामर्द मराठा मावळ्यांच्या तरुण रक्तानं इथल्या स्वराज्याचा इतिहास लिहिला गेला। त्याच मावळ्यांचे वंशज असणारे इथले ही तरुण आहे व्यसनाधीनता आणि सोशल मीडियाच्या आभासी जगात व्यतीत करत असते, तर त्यांना आम्ही आमचे मावळे म्हणायचे का? फेसबुकच्या भिंती वाचण्यात गुंग असणारे आजचे तरुण, आजची ही तरुण आहे पुस्तकाकडे वळणार आहे का? खरा इतिहास समजून घेणार आहे का? स्वतःची तत्सक विवेक बुद्धी जागृत करणार आहे का? हाही प्रश्न आम्हाला पडतो। आमच्या स्वराज्य निर्मितीचा इतिहास म्हणजे मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेल्या गडगुटांचे जे तुम्ही हाल करून ठेवले आहे ते या डोळ्यांनी पाहत नाही। मान्य आहे, काळ बदललाय। जुन्या शाह्यांना याच मातीत गाडून आम्ही हे रयतेचं स्वराज्य निर्माण केलं। राजेशाही पासून लोकशाही पर्यंतचा बदलता काळ या मातीनं पाहिलाय। मान्य आहे, आमच्या लढाया ढाल तलवारीच्या होत्या, तिथे त्यांची गरज होती, पण आजचा काळ फार वेगळा आहे। आजची लढाई ही मेंदूची लढाई आहे, ही विचारांची लढाई आहे, आणि ही लढाई जर आज आपण हरलो तर आपण आपल्या स्वप्नातलं स्वराज्य कधीही होऊ शकणार नाही।
म्हणून ही संस्कृती केवळ या कार्यक्रमातून मनोरंजनासाठी नको, तर ही संस्कृती प्रत्येकाने आपल्या मनामध्ये रुजवूया आणि घडवूया. तोच महाराष्ट्र आणि उद्याच्या महाराष्ट्राला देऊया एक वैभवशाली परंपरा. तेव्हाच म्हणता येईल गरजा गरजा महाराष्ट्र माझा, राष्ट्र माझा, गरजा गरजा महाराष्ट्र माझा, राष्ट्र माझा, गरजा गरजा महाराष्ट्र माझा, राष्ट्र माझा, राष्ट्र माझा. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.